आणि आता बुलेटिनमध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। विधिमंडळाच्या परिसरामध्ये हाणामारी झालेली आहे। पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आपापसामध्ये भिडलेले आहेत। तर ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक नितीन देशमुख यांना मारहाण करण्यात आलेली आहे। पडळकर समर्थकांच्या वतीने ही मारहाण करण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। या संदर्भातील काही व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत। ते व्हिडिओ देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय कशा पद्धतीची ही बाचाबाची झालेली आहे। आपले प्रतिनिधी चेतन आपल्याला या राड्याच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देत आहेत। चेतन, नेमकं काय घडलंय विधिमंडळामध्ये? निश्चितच शुभम, ज्या प्रकारची माहिती आणि व्हिडिओ आता समोर आलेला आहे, विधिमंडळाच्या लॉबीमध्ये ही हाणामारी झालेली आहे। पडळकर समर्थक आणि आव्हाड समर्थक एकमेकांमध्ये भिडल्याचं पाहायला मिळालं। आव्हाड यांचे जे कट्टर समर्थक मानले जातात नितीन देशमुख हे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहेत। महत्वाची बाब म्हणजे याच आठवड्यामध्ये पडळकर माध्यमांशी प्रतिक्रिया देत असताना आव्हाड त्यांच्या शेजारून पास होताना आपण पाहिलेलं होतं आणि त्यामध्ये मंगळसूत्र चोर अशी गोष्ट सुद्धा आव्हाडांनी दिलेली होती। त्यामुळे या आधीची जर पार्श्वभूमी पाहिली तर पडळकरांवरती मंगळसूत्र चोराचा एक आरोप होता। त्यामुळे एका प्रकारे कुठेतरी पडळकरांना डिवचल्याचं हे पाहायला मिळालेलं होतं। त्यानंतर काल विधिमंडळाच्या गेटवरतीच गाडीतून उतरताना पडळकरांनी गाडीचा दरवाजा उघडला आणि तो दरवाजा जितेंद्र आव्हाड यांना लागला असता मात्र तो थोडक्यात बचावले। त्यानंतर नितीन देशमुख जे आहेत आव्हाड समर्थक त्यांनी याबद्दल जाब विचारला होता आणि पडळकरांनी त्याच वेळी दोन्ही गटामध्ये शिवीगाळही झालेली होती आणि त्यानंतर आज पुन्हा या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आहेत ते आपापसात विधिमंडळाच्या प्रांगणात भिडल्याचं पाहायला मिळालंय। चेतन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असंवैधानिक शब्दांचा वापर देखील करण्यात आला। कालही अशाच पद्धतीची शिवीगाळ करण्यात आलेली होती आणि आज शिवीगाळ करण्यात आल्यानंतर राडा झालेला आहे। असंवैधानिक शब्दांचा वापर केला जातो। एकंदरीतच विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये झालेल्या या प्रकारामुळे आता जोरदार चर्चांना सुरुवात झालेली आहे की कुठेतरी गालबोट आहे ते विधिमंडळाच्या संस्कृतीला लागल्याचं पाहायला मिळतंय। कारण याआधी कधीही अशा प्रकारे नेते असतील किंवा त्यांचे पदाधिकारी असतील हे आपापसात विधिमंडळाच्या परिसरात भिडल्याचं पाहायला मिळालेलं नव्हतं। इतिहासात प्रथमच अशा प्रकारची ही फ्रीस्टाईल हाणामारी विधिमंडळाच्या प्रांगणात झाल्यामुळे आता चेतन काही क्षणांसाठी थांबवतोय। उद्धव ठाकरे बोलतायत, कोणी असेल ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर, कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो। अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विषय आहे। मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की, ही गुंडागर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे। ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे। तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात असंच मी म्हणेन। हे अयोग्य नुसतं नाही, पण विधान भवनाच्या आवारामध्ये जर का या गोष्टी व्हायला लागल्या आणि असे जर का गुंड आणून मारामारी व्हायला लागल्या तर मग मैदानामध्ये या। हे सगळ्यात पवित्र असं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये मग त्यांना पास कोणी दिले इथपासून त्यांची जबाबदारी आणि त्यांच्या पोशिंद्यांवरती कारवाई झाली पाहिजे। बघा, विधान भवनाच्या बाहेर हा एक विषय आणि विधान भवनात या प्रांगणामध्ये जे काय होतं हे अत्यंत गंभीर आहे। जर लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीने मारहाण होत असेल किंवा धक्काबुक्की होत असेल आणि विशेष म्हणजे गुंड आत आणण्यापर्यंत पाळी जात असेल तर मग शेवटी विधान भवनाचं महत्व राहिलं काय? नाही, त्यांचं व्यक्तिगत काही असेल तो त्यांचा मुद्दा आहे, पण हे विधान भवन आहे। विधान भवनाच्या प्रांगणामध्ये एवढा कडेकोट बंदोबस्त आहे असताना देखील हे पास घेऊन आले होते का आणि पास दिले गेले असतील तर ते कोणाच्या मार्फत पास दिले गेले हे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। विधिमंडळाच्या परिसरामध्ये जी हाणामारी झाली त्यावरून आता उद्धव ठाकरे यांनी सवाल उपस्थित केलेले आहेत। हाणामारी करणारे नेमके कोण आहेत, ते विधिमंडळाच्या परिसरामध्ये कशा पद्धतीने आले, त्यांना अधिकृत प्रवेश देण्यात आला की अनधिकृतपणे ते मध्ये आले, त्यांना पास उपलब्ध करून देण्यात आले होते का,
असे अनेक सवाल आता उद्धव ठाकरे यांनी सुद्धा उपस्थित केलेले आहेत। मात्र ही दोन दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीने ही हाणामारी झालेली आहे। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपापसामध्ये भिडलेले होते। एका बाजूला पडळकरांचे समर्थक आणि दुसऱ्या बाजूला आव्हाडांचे समर्थक। जितेंद्र आव्हाड यांनी असा आरोप केलाय की पडळकर समर्थकांच्या वतीने माझ्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। मात्र विधान भवनाच्या परिसरामध्ये अशा पद्धतीची ही हाणामारी झालेली आहे आणि त्यावरून आता अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत। विधान भवनाच्या लॉबीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झालेली आहे। पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते भिडलेले आहेत आणि मोठा राडा विधिमंडळाच्या या लॉबीमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या संदर्भातील काही व्हिडिओ देखील आता समोर आलेले आहेत। तर अगदी फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचं देखील आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। खरं तर ही दोन दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। विधिमंडळाची ही लॉबी आहे जिथून प्रवेश आतमध्ये केला जातो आणि त्याच्या समोरच असा हा धक्कादायक सगळा प्रकार घडलेला आहे। हा सगळा राडा घडलेला आहे। दोन्ही बाजूचे समर्थक एकमेकांमध्ये भिडले आणि राडा झाला, हाणामारी करण्यात आली, शिवीगाळ देखील करण्यात आलेली आहे। अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला। आम्हाला याच्यापेक्षा जास्त काही पुरावाच द्यायचे नाहीत। जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जीव सुरक्षित नाही आहेत। मी स्वतः ट्विट टाकलंय, मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या आहेत, तुला मारून टाकू, कुत्रा, डुक्कर, काय अजून काय काय लिहिलंय, काय चालू आहे काय विधानसभेत। मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो। हा मलाच मारण्यासाठी आले होते सगळे। म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना। अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून। सत्तेचा एवढा मुजोरपणा, सत्तेचा एवढा माज। पण ते समर्थक आहेत का गुंड आहेत? आणि ही जर का परिस्थिती या राज्याची आली असेल तर मग विधान भवनाला अर्थ काय? ज्यांनी त्यांना पास दिले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। मग तो कोणी असेल, ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर, कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो। अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विषय आहे। मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की, ही गुंडागर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे। ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे। तरच तुम्ही या राज्याचे पालक, मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात असंच मी म्हणेन। या सगळ्या गोष्टीची माहिती आहे, पण या पद्धतीचं ही सगळी घटना झाली, याला जो कोणी दोषी असेल तातडीनं अध्यक्षांनी आणि सभापतींनी कारवाई केली पाहिजे आणि हे पुढच्या काळात हा प्रकार घडू नये याची काळजी घेतली। कुठलाही आग्रह असेल, आखरी सुरक्षा या महत्त्वाचा आहे, सुरक्षा ही महत्त्वाची आहे। मी आपल्याला सांगितलं की मुंबई हे हाय अलर्ट असतं आणि ज्या पद्धतीने या देशाच्या संविधानावरच अतिरेकीने हमला केला होता आणि जी काही परिस्थिती उद्भवलेली होती ती परिस्थिती या मुंबईमध्ये घडू शकतं हे कुणालाही नाकारता येत नाही। आणि म्हणून आमदार असतील किंवा मंत्री असतील या प्रत्येकाने आपण स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे आणि किती लोक आणले पाहिजेत की नाही आणले पाहिजेत याची दखल घेतली पाहिजे। ही सगळ्यांची जबाबदारी आहे, सगळ्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे। हिंदी में जानना चाहेंगे जिस तरीके से घटना हुई उसके बाद क्या देखो, जो घटना यहाँ पर हुई है उसका कोई समर्थन नहीं करेगा, मैं निषेध करता हूँ। और एक बात हमेशा याद रखना चाहिए कि ये देश की पार्लियामेंट के ऊपर भी अतिरेकी लोगों का हमला हुआ था। मुंबई तो ये हमेशा हाई अलर्ट रहती है और इस तरह से यहाँ पर ज़्यादा संख्या में मंत्री के साथ लोग आना, विधायकों के साथ लोग आना और यहाँ के सुरक्षा में जो परिस्थिति पैदा होना ये गंभीर बात है। महाराष्ट्र की विधानसभा की एक अलग परंपरा रही है, देश में इसको एक अलग तरह से देखा जाता है, इसका गौरव किया जाता है, लेकिन इस परंपरा को तोड़ा जा रहा है, ये गंभीर बात है। मैं खुद विधानसभा अध्यक्ष था, मुझे ये सब बात का पता है
और जो आज घटना हुई उसको मुख्यमंत्री, विधान परिषद सभापति और विधानसभा अध्यक्ष ने भविष्य में ऐसी घटना न हो इसके लिए तुरंत कार्रवाई करें। तर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील याच झालेल्या प्रकाराच्या संदर्भात खंत व्यक्त केलेली आहे। दोषींवर कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, खरं तर ज्यावेळेस विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं, महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला अपेक्षा असते आमचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले जातील, काहीतरी विकासात्मक आणि धोरणात्मक निर्णय विधिमंडळामध्ये सर्व आमदार मिळून घेतील। मात्र आतापर्यंत आपण पाहत आलो, आरोप प्रत्यारोप होत होते, वार पलटवार केले जात होते आणि आता या संवेदनशील ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या विधिमंडळाकडे असतं, त्याच्या लॉबीमध्ये चक्क हाणामारी। शुभम, नक्कीच संपूर्ण महाराष्ट्र या पावसाळ्यात लागलेला आहे। खरं तर 2 दिवसांपैकी आता शेवटचा एक दिवस उरलेला आहे। आजचा दिवस हा सरत आलेला आहे। तर या सरत्या दिवसामध्ये बघितलं तर पडळकर समर्थक आणि जितेंद्र आव्हाड समर्थक यांच्यामध्ये मारामारी झाल्याचं पाहायला मिळतं। विधान भवनाच्या पावित्र्य या ठिकाणी आपण पाहतो, अनेक ज्येष्ठ आमदार असतील, कनिष्ठ आमदार असतील यांच्याकडून सुद्धा विधान भवनाच्या पावित्र्य संदर्भात अनेक वेळा त्यांचं भाष्य केलं जातं। मात्र यामध्ये जनतेच्या हिताची कामं ही केली जातात। कायदे मंडळ करत आहे, कायदे या अधिवेशनामध्ये एकीकडे गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत होती आणि कुठेतरी त्यामुळे 2-3 दिवस पासेस सुद्धा देण्यात आले नव्हते। मात्र 2 दिवस शेवटचे असल्यामुळे काही ठिकाणी काही विधायक असतील, म्हणजे काही आमदार असतील, काही मंत्री असतील यांचे समर्थक सुद्धा आज 1 दिवसीय पासेसच्या जोरावरती या ठिकाणी आले आहेत आणि यामुळे गर्दी वाढलेली आहे। मात्र काल एक प्रकार या ठिकाणी विधान भवनाच्या परिसरामध्ये घडला, तो म्हणजे पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती। यातूनच जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आणि पडळकर यांचे समर्थक यांच्यामध्येही शाब्दिक चकमक झाली होती। मात्र त्या शाब्दिक चकमकीचा जर आज रूपांतर बघितलं तर हाणामारीत झालं असल्याचं पाहायला मिळेल। या दोघांवरतीही कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी जोर धरू लागलेली आहे। मात्र आता वैयक्तिक पातळीवरती टीका टिप्पणी ही व्हायला लागली असं एकंदरीत पाहायला मिळते आणि असं म्हणायला हरकत नाही, कारण त्याप्रमाणे ही सर्व घटना घडलेली आहे ती वैयक्तिक पातळीवर महत्त्वाचे अपडेट या घटनेच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे त्या ठिकाणी उपस्थित आहे, मी थेट चेतन यांच्याकडे जातोय। शुभम, आपण पाहू शकतो या ठिकाणी आता येणारे जे सत्ताधारी आणि विरोधी नेते आहेत त्यांना एकंदरीत माध्यम घेरत आहेत, कारण अशा प्रकारचा इतिहासात पहिल्यांदाच घटना असेल की थेट विधिमंडळाच्या आवारामध्येच कुठेतरी कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळत आहे। आपण स्वतः आता मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। 25 वर्षापासून आम्ही या सभागृहामध्ये आहोत आणि पहिल्या वेळेस अशा पद्धतीचं चित्र बघायला मिळत आहे। जे कोणीही केलं असेल ते चित्र फार चुकीचं आहे आणि लोकशाहीकरता घातक आहे आणि मला तरी असं वाटतं की अशा करणाऱ्यांवर कठोर कारवाई अध्यक्षांनी करण्याचं आश्वासन सभागृहामध्ये दिलेलं आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी माझी स्वतःची सुद्धा मानसिकता आहे। पास दिले जातात त्या संदर्भातला अहवाल पोलिसांनी खरं तर अध्यक्षांकडे दिला होता। सुरक्षेसंदर्भात कसं पाहता या ठिकाणी? या अध्यक्षांनी त्या बाबतीत सुद्धा आज माहिती मागितलेली आहे की पासेस कशा दिल्या गेल्या, का कारणास्तव दिल्या गेल्या, बैठकीच्या आलेल्या लोकांना दिल्या गेल्या किंवा शिष्टमंडळवाल्यांना दिल्या गेल्या, कशा दिल्या गेल्या, काय कारणास्तव दिल्या गेल्या याची सुद्धा त्यांनी माहिती मागवलेली आहे आणि उद्यापर्यंत अहवाल देण्याचं त्यांनी या ठिकाणी आदेश केलेले आहे। जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते हे बघा आता चौकशीमध्ये येईल आणि आता तर आपल्या बांधवांनी मला येथे मोबाईलमध्ये दाखवलंय, त्यामुळे सगळं सीसीच्या अंडर असल्यामुळे हे आता चौकशीमध्ये येणार आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी ही सभागृहाची सुद्धा भावना आहे आणि आपल्याची तुमची सुद्धा भावना आहे आणि पुऱ्या महाराष्ट्राची भावना आहे। आमदार आहेत त्यांनी त्यांच्यातून सुरुवात झाली, टोमणे मारतात एकमेकांना, कोण अर्बन नक्षलवादी, कोण बोलतं मंगळसूत्र चोर आहे, तिथूनच सुरुवात झाली। तर आमदारांनी कुठे तारतम्य बाळगलं पाहिजे, याचे पथ्य सगळ्यांनी पाळले पाहिजे। सभागृहामध्ये आपण एकमेकावर जरी बोलत असलो तरी आपण एकमेकाच्या वेगळ्या विचाराचे असल्यामुळे बोलत असतो, त्याच्यामुळे आपण पर्सनल एकमेकाचे दुश्मन नसतो। विचाराची लढाई असते, मला या विचार आवडतात त्या विचाराच्या पक्षात मी आहे, ज्यांना जे विचार आवडतात ते त्या पक्षात असतात, पण याचा अर्थ आपण एकमेकाचे दुश्मन नाही आहे। या सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याकरता आपण बसत असतो, त्यामुळे हे पथ्य माझ्या सकट सगळ्यांनी पाळलं पाहिजे। एकंदरीतच शुभम
आपण पाहू शकतो या ठिकाणी गुलाबराव पाटील यांनी सुद्धा ही प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे की कुठेतरी तारतम्य बाळगलं पाहिजे. आपण जरी एकमेकांवर टीका करत असली तरी त्यामध्ये कुठेतरी काळजी घेण्याची गरज आहे आणि त्यामुळेच एकंदरीत जो प्रकार पाहिला परवा स्वतः आव्हाड यांनी मंगळसूत्र चोर अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. त्यानंतर काल गोपीचंद पडळकर यांनी दरवाजाला लाथ मारून कुठेतरी हा प्रकार केला होता. त्याचवेळी नितीन देशमुख ज्याला आज मारहाण झालेली आहे त्याने अर्वाचे शब्द वापरलेले होते पडळकरांविरोधात आणि पडळकरांनी सुद्धा अशाच प्रकारे अश्लील भाषेत त्याला उत्तर दिलेलं होतं. आणि आज एकंदरीत जो राग होता तो कार्यकर्त्यांमध्ये भिडल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष या संदर्भात काय भूमिका घेत आहेत आणि दोन्ही पक्षाचे जे पक्षप्रमुख आहेत ते आपापल्या आमदारांना समज देतात का हेही पाहणं महत्त्वाचं असेल. शुभम. चेतन, याच अनुषंगाने एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की काल शाब्दिक चकमक ही जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये झाल्याचे काही व्हिडिओ देखील समोर आलेले होते आणि त्यानंतर आजचा हा सगळा राडा एकंदरीत सूड भावनेतून हे सगळं प्रकरण घडलं का आणि कालचा जो राग होता तो आज व्यक्त करण्यात आला का, हा एक महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. निश्चितच, कारण शुभम सुरुवात जी होती आता ती सातत्याने पडळकर सुद्धा सांगत आहेत की मी एका माध्यम वाहिनीला प्रतिक्रिया व्यक्त करत होतो त्यावेळी मंगळसूत्र चोर अशा प्रकारची जी घोषणा आहे ती आव्हाड यांनी दिली. त्यांनी या प्रकरणाला सुरुवात केली आणि त्यानंतर काल त्यांनी जो आवेश व्यक्त केलेला होता, जो राग व्यक्त केलेला होता, त्यावेळी नितीन देशमुख यांनी सुद्धा अर्वाच्या शब्दामध्ये मला प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याला उत्तर मी त्याच वेळी दिलं होतं आणि आज पुन्हा एकंदर जो रोष होता या दोन्ही नेत्यांमधल्या आरोप प्रत्यारोपाचा तो आपण विधिमंडळ परिसरात पाहायला मिळाला. मात्र एकंदरीत आता संताप जो व्यक्त होत आहे की ज्या ठिकाणी हे कायदे मंडळ आहे, ज्या ठिकाणी कायदे निर्माण केले जातात, कायदे निर्माण करताना चर्चा घडवली जाते, याच कायदे मंडळामध्ये कायदा हातात घेण्याचं काम करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकतो जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री या ठिकाणी निघालेले आहेत. एकमेकांना कपडे फाडेपर्यंत मारत आहेत कार्यकर्ते. या ठिकाणी पिवळापास सुरू केला आहे म्हणून कार्यकर्त्यांची संख्या जास्त देखील आहे. मी हाऊसमध्ये होतो, काम हाऊसमध्ये माझं बिल होतं आणि त्याच्यावर चर्चा चालू होती. मला यातली काहीच माहिती नाही. मी तुम्हाला काय उत्तर देणार माहीतच नाही. मला माहिती घेऊ द्या. मी माहिती घेतल्यानंतर याच्यावर प्रतिक्रिया देतो. अरे मला माहिती तर घेऊ द्या. मी हाऊसमध्ये काम करत होतो. पोलिसांनी तसा अहवाल अध्यक्षांकडे दिलेला आहे तरी सुद्धा अशा पद्धतीने चुकावतायत. आणि मला पहिली याची माहिती घेऊ द्या. सभागृहामध्ये मी माझ्या कामामध्ये होतो. मी जस्ट बाहेर आलोय आणि बाहेर आल्यानंतर आता तुम्हाला न माहिती घेता प्रतिक्रिया देणं योग्य नाही. विधानसभेच्या भवनामध्ये परिसरामध्ये मारामारी झालीच नाही पाहिजे. त्या दृष्टीने सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे आणि सगळ्यांनीच आपापली आचारसंहिता पाळली पाहिजे. बोलता नाही म्हणजे कोण सदस्य असतील आणि ही घटना का घडली याचे आत्मपरीक्षण केलं पाहिजे सगळ्यांनी. त्यामुळे कोण कुणाला काय म्हणाले हे मीडियाला माहिती आहे. त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे सगळ्या सभागृहातल्या सदस्यांनी सभागृहाचे नियम आणि सभागृहाची विधानसभेची आचारसंहिता पाळली पाहिजे. धन्यवाद. एकंदरीत हे होते जयकुमार गोरे आणि शुभम. आपण पाहू शकतो की कशा प्रकारे आता मंत्री सुद्धा आपली भावना व्यक्त करत आहेत की कुठलेही सदस्य असतील त्यांनी तारतम्य पाहिलं पाहिजे, सभागृहाची जी नियमावली आहे ती पाहिली पाहिजे. मात्र पुन्हा आता हा प्रश्न उपस्थित होतो. माझ्या पाठीमागे तू लॉबी पाहू शकतोस, ज्या ठिकाणी ही हाणामारी झालेली होती याच ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी पाहू शकतो. चेतन, आता या संदर्भात विधानसभा अध्यक्ष काही महत्त्वाचा निर्णय घेतात का, कारवाई करतात का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.